टाइम्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कृषी खात्यामध्ये 169 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत आमदार धस यांनी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रसाळी यांना पत्र दिले. हा घोटाळा तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या काळातच झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. घोटाळा करण्यासाठी तब्बल 78 कंपन्या स्थापन करण्यात आल्या. खतांचं लिंकिंग करण्याचं पाप मोठ्या प्रमाणात झालं. या संदर्भात एसआयटी चौकशीची गरज आहे असं ते म्हणालेले आहे. दरम्यान कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांच्यासोबत त्या विभागात एक रॅकेट सुरू होतं. त्यात अनेक घोटाळे आहेत आणि त्या संदर्भात हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा सुरेश धस यांनी दिलेला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे अक्षय भाटकर यांनी. शेवटचा प्रश्न विचारतो, सर्वोच्च न्यायालयापर्यंत आपण जाणार आहात का? जे कृषी मंत्री किंवा धनंजय मुंडे ज्यावेळी कृषी मंत्री होते त्यावेळी त्यांनी अनेक घोटाळे केले असा आपला आरोप होता. त्या आरोपांना घेऊन आपण जाणार आहात का? काय करणार आहात? पडगीलवारचे आरोप वेगळे, माझे आरोप वेगळे, परंतु त्या इतर आरोपांच्या बाबतीमध्ये मी 100% कृषी विभागाच्या एकंदरीत एकटं तत्कालीन मंत्र्याच्याच विरोधात नाही. तिथे एक मोठी गँग जी आहे, टोळी, गँगस्टर टोळी ही कृषी विभागामध्ये तयार झालेली आहे आणि तिचे लागे बांधे हे मंत्रालयापर्यंत त्या ठिकाणी आलेले आहे. पीक विम्याच्या बाबतीमध्ये, खताच्या लिंकिंगच्या बाबतीमध्ये, त्याच्यानंतर डीबीटी वगळून खरेदी करण्यामध्ये हे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्या बाबतीत मी हायकोर्टातही जाणार आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सध्या अडचणीत सापडले.